मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांची वरळी डोममध्ये पाहणी। बाळा नांदगावकर, अनिल परब, नितीन सरदेसाईंकडून 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर जारी। पूर्वीचे 2 जीआर औपचारिकपणे रद्द। नरेंद्र जाधव समिती 3 महिन्यात आपल्या शिफारसी सादर करणार। मराठी माणूस एकत्र आल्यानं सरकार हादरले, त्यामुळे जीआर रद्द झाला। मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। मराठी माणसाच्या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्ष घाबरल्याचंही वक्तव्य। तुमच्यात किंवा कुणाच्याही बापामध्ये मुंबई तोडण्याची ताकद नाही। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव। संजय राऊतांची टीका। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय। फडणवीसांची आदित्य आणि अमित ठाकरेंवर टीका। इंटरनॅशनल स्कूल्सचा धंदा तुम्हीच सुरू केला म्हणत संजय राऊतांचा आरोप। एकट्या पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मेळावा। 5 जुलैच्या विजय मेळाव्यावर आशिष शेलारांची टीका। भाजपच्या कार्यक्रमाचं उदाहरण देत ठाकरे बंधूंना डिवचलं। आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली। संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। महाराष्ट्रातील लुटमार थांबवा, राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सरकारसोबत असलेले सर्वजण सुरक्षित, सत्तेत असणाऱ्याला लुटण्याची पूर्ण मुभा आहे। विजय वडेट्टीवारांची सुनील शेळकेंवर टीका, तर आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग। अमोल मिटकरींचा निशाणा। धनुष्यबाण चिन्हासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव। गेल्या 2 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित, लवकर बोर्डावर घ्या, ठाकरेंच्या शिवसेनेची विनंती। गृह खात्याची सर्व मंत्र्यांची ओएसडी पीएस यांच्या हालचालींवर नजर। सूत्रांची माहिती, 150 दिवसांच्या आराखड्यात कामगिरीचं मूल्यमापन होणार। पारदर्शक कारभाराची महायुतीत जोरदार चर्चा। चांगलं यश मिळवायचं असेल तर अधिकाधिक पक्षप्रवेश करावे लागतील। अजित पवारांच्या आमदारांना सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय। वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार। सूत्रांची माहिती, जिल्हा कारागृहात कराडच्या संशयास्पद हालचाली, कराडच्या जीवितास धोका असल्याचीही माहिती। कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा इशारा। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। वैजापुरातील महिला कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणात 2 परप्रांतीय आरोपींना अटक। चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचा अंदाज, पोलिसांकडून चौकशी सुरू। पुण्याच्या बावधनमधून अटक केलेल्या हायटेक भोंदूबाबाला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। जप्त केलेल्या 2 मोबाईल आणि टॅबमधून आक्षेपार्ह डेटा मिळाल्याची सूत्रांची माहिती। आरोपी विरोधात आणखी 7 तक्रारी दाखल। न्यू इंडिया बँकेच्या विलिनीकरणासाठी सारस्वत बँकेचा अर्ज। ठेवीदारांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांची ग्वाही। पुण्यातील मालवाहतूकदार संघटना संपावर ठाम। ट्रक, ट्रेलर, कंटेनर वाहतूकदार रात्री 12 वाजल्यापासून संपावर जाणार। अन्यायकारक थकीत ई चलन दंड वसुली रद्द करण्याची प्रमुख मागणी। नागपूरच्या हुडकेश्वरमधील शाळेत 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच वर्गखोली। उपराजधानीतल्या जिल्हा परिषद शाळेतलं वास्तव समोर, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष।